नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील जय भारती सेवाभावी प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेमध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रसन्न मनाने व्यायामाचे विविध प्रकार घेऊन विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरू दीपक देवळे, योगगुरू प्रिया शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. आत्ताच बोलल्याप्रमाणे 2015ला आपण पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला आणि आज आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. योग ही भारताची परंपरा आहे, संस्कृती आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी संयुक्त राष्ट्रसभेमध्ये आवाहन केलं आणि त्याला सर्व जगातील देशांनी पाठिंबा दिला आणि 2015 पासून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं ठरलं. त्यानुसार आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करत आहोत. योग ही जीवनशैली, शरीर आणि मन यांना एकत्र करण्याचं एक साधन आहे, यांना जोडण्याचं साधन आहे. आपली जीवनशैली, आपलं स्वास्थ्य चांगल्या प्रकारे राहावं यासाठी म्हणून योगाभ्यास करणं आणि तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होणं हे फार महत्वाचं आहे. लक्षात, योगाची सुरुवात आपले आदिगुरु भगवान शिव यांनी केली. त्यानंतर त्यांनी ती विद्या 7 ऋषींना सुरुवातीला सांगितली आणि त्या 7 ऋषींनी पूर्ण विश्वामध्ये या योगाचा प्रचार आणि प्रसार केला. याचं सर्वात मोठं श्रेय महर्षी पतंजलीला जातं. या महर्षी पतंजलींनी योगांचा खूप अभ्यास केला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग प्राणायाम यामध्ये सुसूत्रता आणले आणि पातंजल योगसूत्र नावाचा ग्रंथ तयार केला. या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नृत्याचे सादरीकरण केले. यामध्ये रक्षिता परदेशी व ऋत्वी परदेशी यांनी अतिशय उत्कृष्ट नृत्य सादर केले, तसेच योगाचे प्रकार करून दाखविले. या प्रसंगी उपस्थित असलेले योगगुरू प्रिया शिंदे यांनी अधिक माहिती दिली. हरिओम, मी प्रिया शिंदे अंबाजोगाई येथून आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि उत्तम दर्जाचा साजरा झाला. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि पालकवर्ग या सगळ्यांचा सहभाग होता. अशा रीतीने आम्ही हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केलेला आहे आणि मॅनेजमेंटमध्ये या संस्थेचे सर्व ॲडव्होकेट माधव जाधव सर आणि भिसे सर यांचा मोठा सहभाग होता. योग का करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो, तर योगाचे फायदे आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपली सकारात्मकता वाढते, झोप चांगली लागते, पचनक्रिया सुधारते, मन, बुद्धी, शरीर या तिन्हींची सांगड घातल्या जाते. यामध्ये समतोल साधला जातो. जवळपास व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, म्हणून योग केलाच पाहिजे. व्यायामाने निरोगी आरोग्य लाभते. त्याचप्रमाणे शरीरातील उत्साह, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सुदृढ जीवन जगता येते. त्यामुळे व्यायाम आणि योगासने यास मानवी जीवनात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी शासनाकडून 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासामध्ये योगाचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका निखत मॅडम व वसुधा मॅडम यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षक पंकज सर मानले. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य प्रवीण कापसे, उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी यांच्या समेत सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती होती.
योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.